विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 9.2 हा स्वाध्याय या ठिकाणी पाहणार आहोत। हा स्वाध्याय पाहण्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या एज्युकेशन फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। म्हणजे काय होईल की नवीन व्हिडिओ ज्यावेळेस आम्ही अपलोड करतो त्यावेळेसचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। चला तर मग आता 9.2 मधलं आपण या ठिकाणी पहिलं उदाहरण पाहत आहोत। एक रेल्वे गाडी दिल्लीहून सकाळी 8:15 वाजता सुटते आणि दुपारी 2:30 वाजता अजमेरला पोहोचते। गाडीला दिल्लीहून अजमेरला पोहोचण्यासाठी किती वेळ लागला? म्हणजे दिल्लीहून निघते आणि अजमेरला पोहोचते। बघा, दिल्लीहून निघते, दिल्लीहून किती वाजता? तर सकाळी 8:15 वाजता। आणि अजमेरला कधी पोहोचते? अजमेरला पोहोचते दुपारी, बघा दुपारी 2:30 वाजता, म्हणजे 2:30 वाजता। 7:15 वाजता निघते आणि 2:30 वाजता काय होते? पोहोचते। मग आता हे मोजायचं, 8:15 वाजल्यापासून 9:15, 10:15, 11:15, 12:15, 1:15, 2:15 असं आपण काढू शकतो। असं हाताने जरी मोजलं तरी लक्षात येते। बघूया आपण एक हाताने मोजून किंवा असं तास मोजून कसं काढता येईल। आता 8:15 ला आहे ना, 8:15 पासून 9:15 पर्यंत 1 तास होतो, पुन्हा 10:15 2 तास, 11:15 3 तास, 12:15 4 तास, 1:15 5 तास, 2:15 6 तास। आता 2:15 पर्यंत, पण इथं 2:30 दिले। मग आता यातले किती अजून किती मिनिटं कमी? त्याला 15 मिनिटं कमी, तर 15 मिनिटे कमी आहेत। 15 मिनिटं काय आहेत? कमी इथं। मग काय करायचं? हे 6 तास आणि ते उरलेले 15 मिनिटे, म्हणजे 6 तास 15 मिनिटे, 6 तास 15 मिनिटे। या ठिकाणी पर्याय नंबर 2 येईल। हे या पद्धतीने आपण करू शकतो। या पद्धतीने केल्यानंतर आता काय की आता दुसऱ्या पद्धतीने कसं करायचं? तर बघा, ज्या वेळेस एखाद्या ठिकाणाहून गाडी सुटते आणि दुसऱ्या ठिकाणी पोहोचते त्यावेळेस पोहोचलेला टाइम आहे, गाडी तिथं पोहोचलेला जो टाइम आहे त्या टाइम मधून वरचा वेळ काय करायचा? मायनस करायचा, वजा करायचा। म्हणजे 2:30 मधून 8:15 काय करायचे? मायनस करायचे। सर मग हे मायनस होत नाही। हा, मग मी सांगितलं होतं गेल्या व्हिडिओमध्ये की जर हे मायनस होत नसलं तर या 2:30च्या टायमिंगचं काय करायचं? 24 ताशी घड्याळामध्ये रूपांतर करायचं। कसं करायचं? तर याच्यामध्ये +12 मिसळायचे। काय मिसळायचे? +12 मिसळायचे। 12 मिसळल्यानंतर मग किती येईल इथं? तर 14:30, 14:30 येतील। आणि मग या 14:30 हे 8:15 काय करायचे? वजा करायचे। मग करा आता वजाबाकी येईल। हे 30 मधून 15 गेले, खाली राहिले 15, आणि 14 मधून 8 गेले, खाली राहिले 6, म्हणजे 6 तास 15 मिनिटे। हे असं उत्तर येईल। म्हणजे पर्याय नंबर 2। कुठल्या पद्धतीने काढा, तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता। ओके, या ठिकाणी आता 9.2 मधलं दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहूया आपण। एक बस अ शहरापासून ब शहराकडे ताशी 60 किलोमीटर या वेगाने धावली। तिने 3 तासात अर्धे अंतर कापले, तर अ आणि ब या शहरातील अंतर किती होते हे विचारले। असंच उदाहरण 9.1 मध्ये सुद्धा झालेलं होतं आणि आता त्याच पद्धतीचं हे दुसरं उदाहरण आहे। तर बघा, हे अ शहर आणि हे ब शहर असं आहे आणि याच्यातलं काय केलंय? हे अंतर विचारले त्यांनी आपल्याला। मग या गाडीचा वेग किती आहे? वेग आहे 60 किलोमीटर। वेग काय असतो? तर तो एका तासात 60 किलोमीटर गाडी जाते। एका तासामध्ये 60 किलोमीटर गाडी जाते, हा वेग असतो। आणि मग आता 60 किलोमीटरनी गेली तर ती 3 तास धावते। किती तास? 3 तास धावते। मग एका तासात 60 किलोमीटर, तर 3 तासात किती किलोमीटर? 3 तासात किती? तर करा तिरकस गुणाकार,
60 गुणवले 3 बरोबर 180 किलोमीटर. 3 तासामध्ये किती गेली? एका तासात 60 किलोमीटर, तर 3 तासामध्ये 180 किलोमीटर गेली. मग 3 तासात 180 किलोमीटर गेल्यानंतर ते काय म्हणतंय की 3 तासात अर्धेच अंतर कापलं. जेवढं अ ते ब आहे याच्यातलं अर्धच अंतर कापलं या 3 तासात. मग या 3 तासात किती किलोमीटर गेली ती? 180 किलोमीटर. अर्ध 180 किलोमीटर गेली तरी अर्धच कापलंय. मग अजून अर्ध राहिलं, म्हणजे एवढंच राहिलं, जेवढं कापलंय तेवढंच राहिलं. म्हणजे अजून किती राहिलं असेल? अजून 180च राहिलं असेल. मग आता यानंतर बघा, मग दोन्ही 180 प्लस 180 बरोबर 360 किलोमीटर. एकूण अंतर किती? 360 किलोमीटर या ठिकाणी येईल. म्हणजे पर्याय नंबर 4. ओके. 9.2 मधलं एक तिसरं उदाहरण पाहणार आहोत आपण की 4.1 तास प्रवास करून आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी मध्यान्होत्तर 2:45 ला पोहोचलो, तर आम्ही किती वाजता निघालो? बघा किती तास? 4 तास आणि 4.1/2 म्हणजे 4.1/2 तास प्रवास केला. आता आपल्याला माहित आहे अपूर्णांकामध्ये 1/2 चा अर्थ माहिती आहे आपल्याला काय होतो? तर अर्धा होतो. अर्धा म्हणजे मग काय? 4 तास आणि पुन्हा अर्धा तास म्हणजे 4 तास आणि 30 मिनिटे. 4 तास आणि 30 मिनिटे या ठिकाणी प्रवास केला आणि ते मध्यान्होत्तर 2:45 ला ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं त्या ठिकाणी पोहोचले. म्हणजे बघा किती वाजता पोहोचले? आता हे इथं काय झाले? हे निघाले आणि 2:45 पोहोचले. ओके. 4 तास 30 मिनिटे प्रवास केला आणि 2:45 पोहोचलो. मग आता काय करावं लागेल नेमकं इथं? तर हे जे पोहोचलो आहे 2:45 ला पोहोचलो आहे त्याच्या माग आपल्याला 4 तास 30 मिनिटे काय करावं लागेल? मोजावं लागेल. 4 तास 30 मिनिटे मोजायचं, माग मोजायचं. म्हणजे कसं की समजा असं की 1:45 12 म्हणजे 2:45च्या अगोदर 1:45, पुन्हा 12:45, पुन्हा 11:45, 10:45, इथं 1 तास, 2 तास, पुन्हा इथं 3 तास आणि 4 तास असं, आणि त्याच्या अगोदर अर्धा तास असं मोजलं तरी चालतंय. आणि पण काय होतं की तिथं चुका होण्याच्या शक्यता असतात. चुका होण्याच्या शक्यता असतात. मग आता नेमकं काय करायचं इथं? तर काय करायचं की आता हे 2:45. मग आता काय करायचं? शेवटच्या याच्यातून, शेवटचा जो वेळ आहे त्याच्यातून हा वेळ काय करायचा? वजा करायचा. बघा 2:45 वजा 4:30. मग आता मी सांगितलं होतं की जर वजा करताना छोटी संख्या जर वर आला असेल, म्हणजे 2 ही छोटी संख्या आहे आणि 4 म्हणजे 2 मधून 4 जात नाही, म्हणून याच्यामध्ये याचं काय करायचं? 24 तासाच्या घड्याळात रूपांतर करायचं. कसं करायचं? याच्यात +12 केले की 24 तासाच्या घड्याळात रूपांतर होतं. म्हणजे इथे किती झाले? 14:45 वजा हे 4:30. मग आता हे 5, हे 1 आणि हे 10. म्हणजे किती वाजता? 10:15 10:15 काय होते? ते निघाले होते. म्हणजे शेवटच्या ज्या वेळेस पोहोचले होते त्याच्यामधून जेवढे तास प्रवास केला तेवढे जर वजा केले की निघलेली वेळ म्हणजे प्रवासाला सुरुवात केलेली वेळ या ठिकाणी निघते. 10:15 ते प्रवासाला सुरुवात केली होती. आता इथं 10:15 इथं आता मध्यान्ह पूर्व हे काय असतं की 12च्या अगोदरचे जेवढे वाजलेले असतील, दुपारच्या 12च्या अगोदरचे जेवढे, रात्रीचे 12 ते दुपारचे 12 पर्यंतचा हा काळ मध्यान्ह पूर्वचा असतो. म्हणून आता हे सगळे मध्यान्ह पूर्वच आहेत आणि हे 10:15 फक्त पर्याय नंबर याच्यामध्ये येते.
मध्यान्ह पूर्व म्हणजे दुपारच्या 12च्या अगोदर. म्हणजे असं या पद्धतीने काढल्यानंतर पर्याय नंबर 1 येईल. तर 9.2 मधलं चौथं उदाहरण या ठिकाणी आता पाहणार आहोत आपण. एका ठेकेदाराला एक काम 20 दिवसात पूर्ण करावयाचे आहे. त्याने त्या कामावर 30 माणसं नेमली. जर ते काम 15 दिवसात पूर्ण करायचे असेल तर त्या कामावर नेमाव्या लागणाऱ्या माणसाची संख्या असेल. म्हणजे संख्या असेल म्हणजे किती माणसं नेमावी लागतील. बघा 20 दिवसात पूर्ण करायचंय, 20 दिवस लागतात, तर ती 30 माणसं नेमली. 30 माणसं काय करतात, 20 दिवसात पूर्ण करतात. पण आता कमी दिवसात म्हणजे 15 दिवसातच करायचं आहे, मग माणसं काय करावं लागतील, आपल्याला वाढवावं लागतील. मग किती माणसं करावी लागतील असं विचारलं त्यांनी. तर या ठिकाणी सोपं आहे. तुम्हाला मी मागच सांगितलं होतं की दिवस आणि माणसे म्हणजे एक काम किती दिवसात, 20 दिवसात पूर्ण करायला 30 माणसे लागतात. 20 दिवसाचं कामासाठी 30 माणसं. तर आता काय विचारलंय, 15 दिवसात. मग 15 दिवसाचं काम पूर्ण करायला किती माणसं लागतील असं विचारलंय. प्रत्येक वेळेस आपण तिरकस गुणाकार करत असतो, पण या माणसे आणि त्यांनी केलेलं काम याच्यावरील जे उदाहरण आहेत ते असे जर उदाहरण आले तर या ठिकाणी तिरकस गुणाकार करून चालत नाही. या ठिकाणी व्यस्त चलन असतं. त्याच्यामुळं वरचं जे आहे हे वरीच लिहायचं 20 गुणवले 30 आणि खालचं जे आहे ते खाली लिहायचं. या पद्धतीने या ठिकाणी अशा उदाहरणात करायचं. इथं तिरकस गुणाकार चालत नाही. 15 1 15, 15 2 30 म्हणजे किती आलं इथं, 20 गुणवले 2 बरोबर 20 2 40. हा पर्याय येईल. म्हणजे या 15 दिवसात पूर्ण करायचं असेल तर 40 माणसं कामावर नेमावे लागतील. म्हणजे पर्याय नंबर 2. ओके, बघा आता स्वाध्याय 9.2 मधलं 5वं उदाहरण या ठिकाणी पाहत आहोत आपण. 200 मीटर लांबीच्या आणि 60 किलोमीटर वेगाने धावणारी एक आगगाडी एक खांब ओलांडून जाईल. म्हणजे काय, तर इथं काहीच कळलं ना मला की काय विचारलंय, काय. तर बघा म्हणजे असे काही शब्द असतात की जे त्याच्यावरून कळत नाही की नेमकं काय विचारलंय. म्हणजे त्यांनी असं विचारलंय की 200 मीटर लांबीची गाडी एक आहे, रेल्वे गाडी 200 मीटर लांबीची आहे आणि 60 किलोमीटर वेगाने धावती ती. म्हणजे 60 किलोमीटर वेगाने म्हणजे एका तासात 60 किलोमीटर जाते. आणि एक आगगाडी एक खांब ओलांडून जाईल. म्हणजे एक खांब ओलांडायचा आहे तिला, एक लाईटचा जो आहे तो खांब तिला ओलांडायचा आहे. तिची लांबी एवढी आहे, तिचा स्पीड एवढा आहे. मग ती गाडी समजा इथून हे गाडी आहे, अशी गाडी आहे समजा, तर इथे एक खांब आहे लाईटचा. काय इथं खांब आहे, असा लाईटचा खांब आहे. तर हा खांब तिला ओलांडायचा आहे. तर किती वेळ लागेल, किती सेकंदामध्ये ती ओलांडल. त्याची लांबी दिली, तिची स्पीड दिली. तर मग असं उदाहरण रेल्वेचं आल्यानंतर कसं करायचं हे आता या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. बघा तर या ठिकाणी याला एक सूत्र आहे. याचं सूत्र आहे की वेग बरोबर अंतर भागिले वेळ गुणवले 18/5 असं या ठिकाणी एक सूत्र आहे. आणि हे एकच सूत्र या ठिकाणी पाठ करायचं. दुसरं आता पुन्हा अंतर बरोबर काय, पुन्हा वेळ बरोबर काय, हे सगळे सूत्र पाठ करीत बसायची आवश्यकता नाही. एका सूत्रावरून अनेक सूत्र या ठिकाणी कसे तयार करायचे किंवा ते कसं सोडवायचं हे लगेच लक्षात येते. किंवा या प्रकारचे उदाहरण दुसरे सोडवले की लगेच लक्षात येणार आहे तो. आता वेग बघा, आता वेग दिलाय त्यांनी किती 60, अंतर दिलंय किती 200 आणि वेळ विचारलं त्यांनी वेळ आणि गुणवले 18/5. हे 18/5 काय आहे हे प्रत्येक वेळेस त्या सूत्रामध्ये आहे, प्रत्येक वेळेस घ्यायचंच ते. आता फक्त हे लक्षात ठेवायचं कधी पण हे अंतर हे मीटर मध्येच असतं, किलोमीटर मध्ये घ्यायचं नाही. हे अंतर कधी पण मीटर मध्येच असतं आणि वेळ हा सेकंदामध्येच असतो. या उदाहरणामध्ये अंतर मीटर मध्ये आणि वेळ सेकंदामध्येच असतो, हे लक्षात ठेवायचं. मग आता बघा आता काय होतं, आता हा वेळ आपल्याला काय करायचंय एका बाजूला ठेवायचं आणि सगळ्या संख्या काय करायच्या दुसऱ्या बाजूला घ्यायच्या. मग आता कसं घ्यायचं, वेळ तर खाली इथं, हे कसं ठेवायचं. मग आता बघा इथं या दोघांची आदला बदल होऊ शकते. हे वेळ इथं जाऊ शकतो, वेग इथं जाऊ शकतो. म्हणजे हे वेळ बरोबर 200
भागिले 60 गुणवले 18/5. तर हे कसं काय झालंय, कसं काय गेलं, तर हे तर वेळ भागिले मध्ये इथं तो बरोबर चिन्हाच्या इकडे आलं की गुणिले मध्ये आलं इथं, आणि हे 60 वरती गुणिले मध्ये ते इकडे आले की भागिले मध्ये. म्हणजे हे वेळ इथं फक्त याची आदला बदल होऊ शकते, हे लक्षात घ्या. याची आदला डायरेक्ट आपण करू शकतो. ओके, म्हणजे आता हे 60 इथं आलं. आता काटाकाटी करता येईल आपल्याला. हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. 6 1 6 सावित्रिक 18, 5 1 5, 5 चौक 20 बरोबर 4 गुणवले 3 बरोबर 12 सेकंद. हे उत्तर या ठिकाणी येईल. अगदी आहे, आणि निश्चितपणे तुम्ही जर सराव केला तर निश्चितपणे हे सोडू शकाल. ओके, 9.2 या स्वाध्यायामधील हे 1 ते 5 उदाहरण या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमधील पुढचे 6 ते 11 पर्यंतचे उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तेव्हा तोपर्यंत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत सर्वांना